नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एजुआ आणि एनलाइट कडून सुरू करण्यात आलेल्या आपल्या या PSI STI ASO ऑनलाईन मोफत कार्यशाळेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहोत तो विषय आहे इतिहास. PSI STI आणि ASO या परीक्षांसाठी पूर्व आणि मुख्य या दोनही परीक्षांचा जो वेगवेगळा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आणि मागची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये इतिहास या घटकात संयुक्त पूर्व परीक्षेत आलेल्या या घटकावरील प्रश्नांचं एक विश्लेषण आपण आज या कार्यशाळेमध्ये पाहणार आहोत. आपण जी बॅच उद्यापासून सुरू करत आहोत यामध्ये संयुक्तपणे दोन्हीही अभ्यासक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. अभ्यासक्रमामध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम यांच्यामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये बराचसा बदल आहे. भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे दोन्हीही घटक आपल्याला इथं स्वतंत्रपणे पाहावे लागणार आहेत. तर सर्वप्रथम आपण या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाकडे जाऊयात. इतिहास या विषयामध्ये पूर्व परीक्षेला कोणते घटक असतील आणि मुख्य परीक्षेमध्ये कोणते घटक असतील ते कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासायचे, त्यामध्ये नेमकं काय काय आपल्याला अपेक्षित आहे, काय करणं अपेक्षित आहे, त्या सर्व बाबी आपण आधी बघूयात आणि त्यानंतर आपण पेपर या विश्लेषणाकडे जाऊयात. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट अराजपत्रित पदाच्या ज्या परीक्षात यामधल्या आपण पूर्व आणि मुख्य अशा दोनही गटांसाठीचा विचार करूयात. पूर्व परीक्षेमध्ये एक पेपर ज्यामध्ये इतिहासाचे साधारण 15 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. तर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अर्थात तिन्ही पदांसाठी पहिला पेपर सारखा असेल पण दुसरा पेपर वेगवेगळा आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की अभ्यासक्रमाचा दुसऱ्या पेपरमधला भाग तिन्ही पेपरसाठी एकच आहे. तर आधी थोडंसं अभ्यासक्रमात जो घटक आयोगानं आपल्याला दिला आहे त्याचं विश्लेषण आपण पाहूया, समजून घेऊया आणि त्यानंतर त्याचं वर्गीकरण करूयात. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जर आपण पाहायचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल यामध्ये फक्त आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं एका ओळीमध्ये हा अभ्यासक्रम दिलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचा घटक कोणता, तर महत्त्वाचा घटक आधुनिक भारत हा आहे. आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये प्रश्नांचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 1857 ते 1947 या आधुनिक भारताच्या घटकावर मोठ्या प्रमाणात प्रश्न येतात. सामाजिक आणि धार्मिक बाबींच्या संदर्भामध्ये जी सांस्कृतिक चळवळ चालते त्याचा जर विचार केला तर थोडे प्रश्न त्याच्या आधीच्या काळातीलही येतील. तर या पद्धतीनं आधुनिक भारत जर समजा 2 टप्प्यांमध्ये आपण घ्यायचा विचार केला, 1757 ते 1857 हा पहिला टप्पा आणि त्यानंतर 1857 ते 1947 असा दुसरा टप्पा. तर दुसऱ्या टप्प्यावर आपल्याला आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये जास्त प्रश्न विचारलेले दिसून येतील. तो भाग जास्त महत्त्वाचा असेल. एका थोडक्यामध्ये आपण त्याला 57 ते 47 अशा स्वरूपामध्ये मांडू शकतो. 1857 ते 1947 या दरम्यान भारतामध्ये ज्या काही राजकीय आणि इतर चळवळी घडामोडी घडत होत्या त्या सर्व, अर्थात ज्याला स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं तरी चालेल, स्वातंत्र्यासाठीचा हा जो भारताचा सगळा संघर्ष होता आणि त्याच वेळेस त्याच्याशी संबंधित अशा काही बाबी ज्या महाराष्ट्रामध्ये घडत होत्या त्या सगळ्यांचा एकूणच समावेश या आधुनिक भारताच्या इतिहासात असेल आणि त्यामध्ये जास्त भर असेल तो महाराष्ट्राचा इतिहास या घटकावर. याच दरम्यान याच काळामध्ये महाराष्ट्रात घडत असणाऱ्या घटनांना जास्तीचं महत्त्व या अभ्यासक्रमात आपल्याला दिलेलं दिसेल. पूर्व परीक्षेमध्ये संपूर्ण भारताचा आणि विशेष महाराष्ट्राकडे लक्ष देता अभ्यास करायचा आहे
तर ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेमध्ये जाऊ, पहिला पेपर वेगळा आहे. पहिल्या पेपरमध्ये इतिहास या विषयाचा घटक किंवा अभ्यासक्रम त्यामध्ये नाही. इंग्रजी, मराठी आणि काही सामान्य ज्ञानाचा भाग पहिल्या पेपरमध्ये असेल. दुसरा पेपर जो सामान्य क्षमता चाचणी याच नावाचा आहे, 3 पदांसाठी 3 वेगवेगळे अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. त्यामधले इतर विषयांचे काही घटक हे बदलत असतील. मात्र इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा जर विचार केला आपण, तर इतिहासाचा या ठिकाणी असणारा अभ्यासक्रम हा एकच आहे. इतिहासाच्या अभ्यासक्रमात काय काय आणि कोणते घटक समाविष्ट होत आहेत, मुख्यतः मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये ते आपण इथं पाहूया. जो अभ्यासक्रम आयोगानं दिला आहे, तो आयोगानं दिलेला अभ्यासक्रम या पद्धतीने वर भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह म्हटलं होतं. इथं केवळ महाराष्ट्राचाच इतिहास असं स्पष्ट दिलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राशी संबंधित सर्व महत्त्वाच्या घडामोडींकडे आपल्याला इथं लक्ष द्यायचं आहे. जर आधुनिक महाराष्ट्र असा आपण इथं विचार करूया, कारण महाराष्ट्राचा इतिहास हा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासापर्यंत गेलेला नाही. पुढचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर त्यावरही आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी घडलेल्या घटना या सामान्यतः आधुनिक महाराष्ट्रातील आहेत आणि आधुनिक महाराष्ट्राचा कार्यकाळ आपण 1818 ते 1947 असा या ठिकाणी समजायचं आहे, घ्यायचं आहे. आणि त्या काळामध्ये घडलेल्या घटनांचं विश्लेषण प्रश्नांमध्ये या ठिकाणी आपल्याला येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये दिलेले घटक जर आपण पाहिले, अर्थात ते अजूनही मर्यादित स्वरूपामध्ये इथं दिलेले आहेत. वर्षाच्या संदर्भामध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती, अर्थात यामध्ये समाजसुधारक आणि समाजसुधारकांच्या सोबतच ब्रिटिश महाराष्ट्रातलं, मुंबईचं महाराष्ट्रातलं शासन, मध्य प्रांतातलं ब्रिटिशांचं शासन, यामध्ये काय वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक जागृतीच्या चळवळी चालवल्या गेल्या या भागावर जास्त या ठिकाणी भर असेल. सर्व समाजसुधारकांचं विश्लेषण त्यामध्ये असेल. समाजसुधारकांच्याही संदर्भामध्ये इथं जे विश्लेषण दिलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये जो उल्लेख आहे 1885 ते 1947 असं म्हटलं आहे. वास्तवामध्ये 1818 नंतर महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळीला काही प्रमाणात सुरुवात झाली. ब्रिटिश शासन आलं, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती. महाराष्ट्र ब्रिटिशांनी 1818 मध्ये जिंकून घेतल्याच्या नंतर समाज सुधारणेची ही चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली. फुले आणि त्यांचे जे समकालीन इतर समाजसुधारक होते, या सर्व समाजसुधारकांनी 1857च्या उठावाच्याही काही काळ आधीच महाराष्ट्रामध्ये या सामाजिक चळवळीला आणि सुधारणांना सुरुवात केली होती. अभ्यासक्रमाच्या टप्प्यात सामाजिक आणि आर्थिक जागृतीचा भाग हा 1885 ते 1947 असा दिलेला असला तरी बऱ्याच प्रमाणामध्ये यामध्ये मागच्या भागावर प्रश्न विचारले जाण्याचीही शक्यता आहे. समाजसुधारक आणि आर्थिक घडामोडींच्या संदर्भामध्ये घडणाऱ्या बाबी या ठिकाणी आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. या संदर्भामध्ये ज्या व्यक्तींचं काम होतं त्यांचं जीवन आणि चरित्र या संदर्भातले प्रश्नही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, अर्थात समाजसुधारक आणि विविध पुढे जे राजकीय सुधारक या स्वरूपात पुढे आले आणि वेगवेगळ्या ब्रिटिश सरकारकडे केलेल्या मागण्या, वेगवेगळ्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेल्या संस्था आणि त्या संस्थांनी चालवलेल्या चळवळी आणि त्यांचं कामकाज, यामध्ये त्या व्यक्तींचं काय महत्त्व होतं, व्यक्तींचं योगदान काय होतं, या सगळ्या बाबी आपल्याला या घटकामध्ये विचारल्या जाणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र आणि शिक्षणाचा परिणाम किंवा सहभाग हा त्यानंतरचा घटक आहे. स्वातंत्र्यपूर्व भारत, ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये जेव्हा वर्तमानपत्रांची सुरुवात झाली तिथून, अर्थात ती बंगालमध्ये झाली, पण जर महाराष्ट्राचा इतिहास हा विचार केला तर 1832 पासून महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्र आली. त्याआधी काही इंग्रजी वर्तमानपत्र आली होती. 1832 मध्ये मराठी वर्तमानपत्र आली आणि मराठी वर्तमानपत्रांच्या नंतर आता वेगवेगळ्या विभागामध्ये जागृतीचं काम, सामाजिक असेल आणि इतर त्याच्याशी निगडित घटक असतील, यामध्ये या वर्तमानपत्रांनी त्यांची कोणती भूमिका बजावली. 1818 नंतर ब्रिटिशांचं जे शासन महाराष्ट्रामध्ये सुरू झालं
त्यामध्ये आधुनिक शिक्षण महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि आधुनिक शिक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमके काय बदल झाले, महाराष्ट्रात त्याचा परिणाम काय होता आणि या वर्तमानपत्रांनी आणि शिक्षणाने ज्या चळवळी चालवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये कोणता सहभाग नोंदवला, त्यांचा त्यातला भाग किती होता, हाही त्याचा एक महत्त्वाचा घटक असेल. याशिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, एकीकडे जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, सामाजिक चळवळ सुरू होती, याच वेळेस अनेक छोट्या मोठ्या चळवळी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडत होत्या. राष्ट्रीय चळवळींचाही सहभाग यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळं भारताच्या इतिहासामध्ये ज्या स्वरूपामध्ये राष्ट्रीय चळवळी स्वातंत्र्याच्यासाठीच्या झाल्या, तो घटक आपल्याला इथं पाहायला मिळेल. महाराष्ट्राचा समकालीन भाग, महाराष्ट्रातल्या इतिहासातले सगळे घटक, महाराष्ट्रातल्या चळवळी आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वरूपातील चळवळी अर्थात भारताच्या इतिहासातील घटकाचा हा महत्त्वाचा भाग आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दिसेल. थोडक्यामध्ये इथं जर सांगायचं तर दुसऱ्या पेपरमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर भर आहे, नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यासोबत भारताच्या इतिहासामधून काही घटक राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपात घेतलेत. तर पूर्व परीक्षेला आपल्याला राष्ट्रीय चळवळी, देशात घडलेल्या घटना, अशा पद्धतीनं आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे ज्याचा संदर्भ महाराष्ट्राच्या इतिहासाशी असेल. तर या पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन भारताचा इतिहास आणि दुसऱ्यांदा पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास ज्यामध्ये राष्ट्रीय चळवळींचा संदर्भ घेतला जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक छोटंसं आणि थोडंसं विश्लेषण किंवा वर्गीकरण आपण इथं करण्याचा प्रयत्न करूयात. महाराष्ट्राच्या इतिहासाचा जर टप्प्यांमध्ये भाग पाडायचा असा आपण विचार केला तर सर्वप्रथम बाब आपल्याला दिसून येईल ती ही आहे, यामध्ये 1818 इथपासून ते पुढे 1857 असा एक पहिला घटक असेल ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक आणि इतर जागृतींना सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये शिक्षण, आधुनिक शिक्षण 1818 नंतरच आलं. तसंच मराठी वृत्तपत्र जे आपण आत्ताच उल्लेख केला 1832 मध्ये आलं. सामाजिक चळवळींची सुरुवात, एक परिवर्तनाचा काळ 1818 मध्ये पेशवाई संपली आणि ब्रिटिश शासनाला सुरुवात झाली. मुंबई जो प्रांत तयार करण्यात आला होता, या नवीन मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आला आणि एल्फिन्स्टननी काही प्रमुख अशा शैक्षणिक सुधारणा महाराष्ट्रामध्ये लागू केल्या आणि अर्थात या शिक्षणाचा परिणाम पुढे महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांवर झाला. 1935 नंतर संपूर्ण भारतामध्ये जेव्हा इंग्रजीमधून शिक्षण सुरू झालं त्यावेळेस इंग्रजी माध्यमातल्या या शिक्षणाचाही परिणाम महाराष्ट्रामध्ये झाला. महाराष्ट्रात इंग्रजी शिकून पुढे आलेला एक गट आपल्याला मोठ्या प्रमाणात या नंतरच्या काळामध्ये समाज सुधारणांमध्ये आलेला दिसेल. दुसरा टप्पा या महाराष्ट्राच्या इतिहासाचा करायचा असेल आपल्याला तर तो 1858 किंवा 1857च्या नंतर आणि हा 1885 अर्थात या पुढचा भाग जसा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तर त्यामुळे आपण तिथपर्यंतच्या या घटकाचा विचार करूया आणि या भागामध्ये महाराष्ट्रात भारतातल्या साधारणपणे ज्या प्रमुख संघटना किंवा संस्था स्थापन झाल्या होत्या त्या संघटनांपैकी अनेक महत्त्वाच्या संघटना आणि संस्था महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्या. भारताच्या इतिहासातही सामाजिक आणि सांस्कृतिक धार्मिक चळवळीचा विचार केला तर 1857च्या आधीचा एक टप्पा पडतो आणि 1857-58च्या नंतरचा एक टप्पा पडतो. या दुसऱ्या टप्प्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या, ज्या सामाजिक संस्था आल्या आणि ही चळवळ मोठ्या वेगानं फोफावली, त्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. याच्या पुढचा टप्पा जर आपण करण्याचा प्रयत्न केला तो मग 1885च्या नंतर
आणि 1947 पर्यंत असं आपल्याला करता येईल, ज्याच्यामध्ये परत एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाच जी महाराष्ट्रामध्ये झाली, त्यानंतर आलेला राजकीय चळवळींचा एक वेग, हा घटक पूर्णपणे सामाजिक असा होता. तर आता सामाजिक चळवळीसोबतच 1885 नंतर राजकीय चळवळी सुरू झाल्या. समाज सुधारक हे राजकीय सुधारक झाले आणि राजकीय सुधारणा सुरू असतानाच, प्रशासकीय सुधारणा सुरू असतानाच त्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणूनही सामाजिक सुधारणा आणि सामाजिक चळवळी सुरू राहिल्या. अर्थात या काळामध्ये झालेल्या सामाजिक चळवळीसोबतच इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळींचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे महत्त्वाच्या राष्ट्रीय चळवळी या 1885 पासून 1947 पर्यंत झालेल्या आपल्याला दिसून येतील. तर या पद्धतीनं या वर्गीकरणासहित आपल्याला त्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. अभ्यासक्रमावर खूप जास्त चर्चा करण्यापेक्षा मागच्या परीक्षेचं जर आपण विश्लेषण केलं तर अजून आपल्याला त्यामध्ये ही बाब लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न या घटकांवर विचारले गेलेत आणि जास्त भर कशावर. पूर्व परीक्षेच्या मागच्या प्रश्नपत्रिकेकडे आपण जाऊया आणि या पूर्व परीक्षेच्या मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला तो अंदाज येईल. यापूर्वी आत्ताच संयुक्त पूर्व परीक्षा जी झाली, जी मुळात 2020ची होती, पण ती 4 सप्टेंबर 2021ला झाली होती. या परीक्षेमध्ये साधारणपणे 15 प्रश्न इतिहास या विषयावरचे होते. तर या पहिल्या संयुक्त परीक्षेमध्ये आलेल्या 15 प्रश्नांचा आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी अभ्यास करूया. बघूया की नेमकं या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले, कशावर भर दिला गेलेला होता आणि भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे दोन घटक जर आपण या ठिकाणी केले तर महाराष्ट्राच्या इतिहासावरचे प्रश्न किती होते आणि भारताच्या इतिहासावरचे प्रश्न किती होते. पहिला प्रश्न इथे विचारला गेला होता, रिकामी जागा यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. न्यायमूर्ती रानडे हे त्याचं उत्तर आहे. सामाजिक बाबींशी संबंधित ग्रंथ चळवळीचा संदर्भ या ठिकाणी येतो. दुसरा प्रश्न 1885 ते 1915 या काळात हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात. इथं बरेचदा या शब्दामुळे गोंधळ होतो. मुंबईचा अनभिषिक्त राजा आणि मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे दोन शब्द वापरले जातात. नाना शंकरशेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं जात होतं आणि त्यांना मुंबईचा शिल्पकारही म्हटलं जात होतं. याच वेळेस कार्यकाळाकडे जर लक्ष दिलं तर 1885 ते 1915 हा कार्यकाळ आपल्याला इथं समोर दिलेला आहे आणि तो पाहता याचं उत्तर नाना शंकरशेठ किंवा जगन्नाथ शंकरशेठ हे नाहीत, हे आपल्याला लक्षात येईल. 1885 मध्ये मुंबईमध्ये काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळेस या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये मुंबईमध्ये त्यावेळेस असणाऱ्या समाजसुधारकांच्या त्रिमूर्तींचा जो सहभाग होता, त्या त्रिमूर्तींपैकी एक, अर्थात पुढे ज्यांचं काँग्रेस मुख्यतः मवाळ काँग्रेसवरही प्रचंड वर्चस्व राहिलं आणि मुंबईच्या भागात, मुंबई शहरामध्ये तिथल्या राजकारणावर ज्यांचं वर्चस्व होतं ते फिरोजशाह मेहता हे होते. 1885 मध्ये जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस 1885च्या या काँग्रेसच्या स्थापनेचं जे अधिवेशन मुंबईमध्ये घेतलं गेलं होतं ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक होते फिरोजशाह मेहता. त्यांच्यासोबतच बदरुद्दीन तय्यबजी आणि के.टी. तेलंग हे होते आणि त्यामुळे मुंबईमधल्या राजकारणावर, काँग्रेसच्या राजकारणावर फिरोजशाह मेहता यांची एक विशिष्ट पकड होती. मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून 85 ते 15 या काळामध्ये, कारण 1915 नंतर साधारणपणे राष्ट्रीय राजकारणाचा पूर्ण अधिकार किंवा हक्क हे टिळकांकडे हस्तांतरित झाले. त्यांचं नेतृत्व काँग्रेसने स्वीकारलं आणि हा मवाळ गटाचा जो भाग, मवाळ गटातले जे नेते होते ते मागे पडले होते. 1815 मध्येच गोपाळकृष्ण गोखलेंचं निधन झालं आणि त्यानंतर शेवटी फिरोजशाह मेहता यांचंही निधन झालं. त्यामुळे हा काळ या ठिकाणी दिलाय. त्याचा विचार करता फिरोजशाह मेहता हे याचं उत्तर आहे. राजकीय, राष्ट्रीय राजकारण आणि समाजकारण दोन्हीशी निगडीत असा हा प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येईल.
तिसऱ्या प्रश्नाकडे गेलं तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचं कार्य केलं? पहिल्या तीनही गटामध्ये असणारे हे लोक प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. केवळ ड गटामधल्या व्यक्ती या प्रार्थना समाजाशी संबंधित नाहीत. त्यामुळे उत्तर अ, ब आणि क असं आहे. यामध्ये जर विचार केला तर पूर्णपणे समाज सुधारकांवर प्रार्थना समाजानं महाराष्ट्रामध्ये केलेलं महत्त्वपूर्ण कार्य. आर्य समाज महाराष्ट्रात स्थापन झाला, प्रार्थना समाजही महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला आणि त्यानंतर सत्यशोधक समाजही महाराष्ट्रामध्ये स्थापन झाला. प्रमुख धार्मिक चळवळीमधले अर्धे किंवा त्यापेक्षाही जास्त संघटना महाराष्ट्रामधल्याच होत्या. या सामाजिक सुधारणांचा आणि चळवळीचा हा महत्त्वपूर्ण घटक आहे. चौथा प्रश्न विचारला गेला, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला? शेतकऱ्यांचा उठाव पुणे जिल्ह्यामध्ये सुपे या ठिकाणी झाला होता. एक ऑब्जेक्टिव्ह अगदी छोटा सहज असा विचारला गेलेला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ज्या समकालीन चळवळींचा विचार आपण केल्यावर त्या समकालीन चळवळींशी शेतकऱ्यांचे आणि इतर लोकांचे जे उठाव महाराष्ट्रामध्ये झाले त्याच संदर्भातला प्रश्न. पुन्हा 1857चा उठाव जेव्हा उत्तर भारतामध्ये झाला होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्येही काही उठाव झाले आणि त्यांच्या जोड्या जुळवण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. पेठ, नाशिक या ठिकाणी भगवंतराव कोळी, नरगुंद या ठिकाणी बाबासाहेब भावे, जमखिंडीचे संस्थानिक असणारे पटवर्धन, रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूर इथं व्यंकय्या नाईक आणि बळवंत बेहेरी. या पद्धतीनं 1857चा उठाव महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसा असेल यावर भर दिलेला आपल्याला लक्षात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न, पूर्णपणे भारताच्या राजकारणामध्ये वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा कोणाचा उल्लेख आहे? कोणी केलेला उल्लेख आहे किंवा कोणाचं वक्तव्य आहे असा हा प्रश्न आहे. कोण म्हणालं? लॉर्ड मोर्ले जो भारतमंत्री होता याचा हा उल्लेख होता. मोर्ले आणि मिंटो यांनी जे रिफॉर्म्स भारतामध्ये 1909 दिले त्यावेळेस वसाहतीच्या स्वराज्याची स्वातंत्र्याची जी मागणी केली चालली होती त्या संदर्भामध्ये मोर्लेने केलेलं हे विधान आहे. तर याप्रमाणे भारताच्या राजकीय लढ्यामध्ये राजकीय किंवा राष्ट्रीय चळवळीचा एक भाग म्हणून ज्या प्रशासकीय सुधारणा ब्रिटिशांनी दिल्या त्या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला इथं आलेला दिसेल. या पुढचा प्रश्न लॉर्ड डलहौसी याच्या कारकिर्दीवर विचारला गेलाय. पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वरूपामध्ये. आणि डलहौसीची कारकीर्द आपल्याला माहिती आहे. डलहौसीच्या कारकिर्दीचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये त्यानं राजकीय धोरण राबवले आणि भारतामध्ये प्रचंड मोठा विस्तार घडवून आणला. पंजाब जिंकून घेतला होता आणि साम्राज्य विस्तार करत असतानाच त्याने भारतामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा किंवा सुधारणा लागू केल्या. त्याच्यामध्ये भारतातली रेल्वे आली, पोस्ट विभागामध्ये झालेल्या सुधारणा आल्या आणि त्याच वेळेस 1851 जो टेलिग्राफ भारतामध्ये सुरू करण्यात आला, तार विभाग, त्यावर हा संबंधित प्रश्न आहे. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन रिकामी जागा ते रिकामी जागापर्यंत टाकली गेली. 2 शहरं आहेत ज्या शहरांदरम्यान ही पहिली लाईन टाकली गेली. ते 2 शहरं होते कलकत्ता आणि आग्रा. कलकत्त्यामधून या मार्गाला सुरुवात झाली होती आणि तो संपूर्ण मार्ग कलकत्ता ते आग्रा असा होता. तर कलकत्त्यातील पोस्ट ऑफिस आणि डायमंड हार्बर येथील पोस्ट ऑफिस हे पहिल्यांदा या मार्गावर जोडले गेले आणि त्यानंतर तो मार्ग कलकत्त्यापासून आग्र्यापर्यंत पूर्ण करण्यात आला. तर या पद्धतीनं टेलिग्राफ किंवा जो तार विभाग आणि त्याच्या तारा पोस्टाद्वारे पोस्ट कार्यालयाला तारांद्वारे जोडलं गेलं त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. 8वा प्रश्न 1875 कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? वर्ष 1875चा उल्लेख आहे. महाराष्ट्रामध्ये जर कामगार संघटनांचा विचार केला तर नारायण मेधाजी लोखंडे यांचा उल्लेख आपल्याला सर्वप्रथम येतो, पुढे दिसतो. मात्र त्यांनी त्यांचं कार्य सुरू करायच्या आधीच साधारणपणे 1890
लोकमान्य महात्मा फुले यांच्या निधनानंतर नारायण मेधाजी लोखंडे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक सुधारणा, वर्तमानपत्राचं कार्य, दीनबंधूचं, आणि याच्या व्यतिरिक्त पुढे कामगारांच्या संघटनेच्या संदर्भामध्ये काम केलं होतं. न्यायमूर्ती रानड्यांचंही त्यामध्ये सहभाग होता. या पद्धतीनं कामगारांना एकत्रित त्यांनी जरी केलं तरी प्रश्न अशा संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीचा आहे आणि वर्ष 1875चा उल्लेख आहे. त्यामुळे ही व्यक्ती आहे सोराबजी शापूरजी, हे त्याचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कामगार संघटनांची चळवळ पुढे फोपावलेली आपल्याला दिसून येते. मुंबई सरकारने, पुढचा 9वा प्रश्न, मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेमध्ये रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? लॉर्ड डलहौसी यानं रेल्वे भारतात आणली. तो त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. तर लॉर्ड एल्फिन्स्टन हा जेव्हा भारतामध्ये सुरुवातीला रेल्वे आली आणि ती रेल्वे महाराष्ट्रामध्ये विकसित व्हायला सुरुवात झाली, त्यावेळेसच्या काळापर्यंत नव्हता. एल्फिन्स्टनचा काळ आधीचाच होता. 1818 ते 27, 1819 ते 27 या काळामध्ये एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता आणि त्यामुळं त्या गोष्टीचा जर विचार केला तर एल्फिन्स्टन हे त्याचं उत्तर नाही. तसंच लेफ्टनंट नेल्सनही त्याचं उत्तर नाही. लेफ्टनंट प्रेस्कॉट हे याचं पहिलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न, खाली जोड्या दिलेल्या आहेत काही आणि त्यातली आपल्याला चुकीची किंवा अयोग्य जोडी ओळखायची. पहिली जोडी ही त्यामध्ये चुकीची आहे. प्रश्नाच्या रचनेकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की विविध प्रकारच्या महिला आणि इतर संघटना, मुख्यतः महिलांच्या सामाजिक संघटना म्हणूया, महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या संघटना म्हणूया, या संघटनांच्या संस्थापकांशी किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची ही यादी आहे आणि त्यामध्ये पहिली जोडी ही चुकीची आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 11वा प्रश्न, बंगालमध्ये मुलींच्या शाळा सुरू केल्या गेल्या. तर अशीच एक शाळा कलकत्त्यामध्ये एका मिशनरीने सुरू केली होती. तर ही 1820मध्ये सुरू झालेली मुलींची कलकत्त्यातली शाळा कोणती होती किंवा कोणी सुरू केली होती, असा एक प्रश्न विचारला गेला. आणि अशी शाळा सुरू करणारी संघटना होती कलकत्ता फिमेल ज्युएनाईल सोसायटी. यांच्याकडून 1820मध्ये कलकत्त्यामध्ये ही शाळा सुरू केली होती. शिक्षण आणि सामाजिक सुधारणा या घटकाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येईल. यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊयात. हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. वहाबी आंदोलन खूप काळ चाललं. भारतात अनेक ठिकाणी त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला. पण जर या संदर्भामध्ये दिलेल्या पर्यायांचा विचार केला तर यामध्ये पहिलं उत्तर म्हणजे पाटणा हे शहर या वहाबी चळवळीचं प्रमुख केंद्र होतं असं आपल्याला दिसून येईल आणि तिथूनच मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ पुढे चालवली गेली. पुढच्या प्रश्नाकडे गेलं तर पुणे इथं मुलींची शाळा चालवण्यासाठी, मुलींची पहिली शाळा जी महात्मा फुलेंनी 1848मध्ये पुण्यामध्ये सुरू केली, त्या शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते असा प्रश्न विचारला गेला. अर्थात यामध्ये पहिल्या 3 गटांमध्ये पहिल्या 3 उत्तरांचं जे यादी या ठिकाणी दिलेली अ, ब, क हे जे घटक दिलेले त्यामध्ये सर्वांचा उल्लेख आपण महात्मा फुल्यांना मुलींच्या शाळा चालवण्यासाठी मदत करणारे त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र अशा स्वरूपामध्ये घेऊ शकतो. फक्त शेवटचं उत्तर जे आहे ड, काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे त्यामध्ये समाविष्ट होत नाहीत आणि त्यामुळे याचा जर विचार केला तर पहिले 3 घटक हे बरोबर आहेत. अ, ब आणि क हे त्याचं उत्तर असेल. हा प्रश्न 12 आणि 13चा जर विचार केला तर वहाबी आंदोलन आणि राष्ट्रीय चळवळी भारतामध्ये ज्या सुरू होत्या त्याचा प्रश्न आपल्याला 12मध्ये दिसेल. तर पूर्णपणे शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांचा जो घटक महाराष्ट्रामध्ये होता त्याचा प्रश्न आपल्याला 13वा प्रश्न म्हणून दिसेल. 14वा प्रश्न, अशा काही जोड्या ज्यामध्ये
एकतर ग्रंथ किंवा संघटना यांच्याशी संबंधित व्यक्तींची नावं इथं दिलेली आहेत. 14वा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा आणि ती योग्य जोडीचा क्रम कोणता असेल, योग्य जोडी कोणती असेल त्यापैकी आपल्याला उत्तर निवडायचं. परमहंस मत प्रशंसा, विचार लहरी, शाक्त पंथाचे अनुयायी, दादोबा पांडुरंग असा पहिला गट आहे. तर दुसऱ्या गटामध्ये गुजाबा जोशी पुणेकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मोरभट दांडेकर आणि धर्म विवेचन असे घटक आहेत. विचार लहरी हा जो ग्रंथ होता तो विष्णुशास्त्री चिपळूणकरांचाच होता. आणि दादोबा पांडुरंग हे धर्मविवेचक होते, धर्मशास्त्राशी संबंधित होते. उत्तराकडे जर जाऊन आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की योग्य जोड्यांचा क्रम हा ज्या पद्धतीनं दिला गेला आहे त्याच पद्धतीने, म्हणजे उत्तर क्रमांक 2 आहे, अचं उत्तर 1, बचं 2, कचं 3 आणि डचं 4 या पद्धतीनं या जोड्या आहेत. चारही जोड्या योग्य जुळवून ठेवलेल्या आहेत, तेवढा क्रमच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सामाजिक संघटनांमधल्या व्यक्ती आणि त्यांचे ग्रंथ, त्यांचं कार्य याच्याशी संबंधित आलेला प्रश्न आपल्याला दिसून येईल. शेवटच्या प्रश्नाकडे जर गेलं, या मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला हा शेवटचा 15वा प्रश्न होता. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्याच दिवशी गांधीजींच्या रिकामी जागा या चळवळीचं उद्घाटन मुंबईमध्ये झालं होतं. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, या कायद्याला विरोध करण्यासाठी भारतामध्ये जी चळवळ चालवायचा निर्णय 1919मध्ये घेतला गेला होता. 1920मध्ये ती चळवळ सुरू केली गेली होती. ती चळवळ होती असहकार चळवळ. या चळवळीला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिला होता आणि गांधीजींना ती सुरू करण्यासाठीची परवानगी दिली होती. आणि त्या पद्धतीनं तारीख 1 ऑगस्ट 1920 या दिवशी मुंबईमध्ये या असहकार चळवळीचं उद्घाटन झालं होतं. असहकार चळवळ सुरू झाली होती. मात्र गांधीजींनी ही चळवळ सुरू केली त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि काही काळासाठी ही चळवळ तात्पुरती पुढे ढकलावी लागली. त्यानंतर कलकत्ता आणि नागपूरमध्ये झालेल्या 1920च्या विशेष आणि नियमित अशा दोन्ही अधिवेशनामध्ये मान्यता मिळाल्याच्यानंतर 1920च्या शेवटी असहकार चळवळ वेगानं पुढे फोफावली होती. सविनय कायदेभंग 1930मध्ये, तर भारत छोडो 42मध्ये. त्या आंदोलनाच्या वेळेस किंवा त्याच्या सुरुवातीला कधीही लोकमान्य टिळक नव्हते. लोकमान्य टिळकांचं निधन 1920मध्ये झालं. त्यावेळेस सुरू करण्यात आलेली चळवळ ही असहकार चळवळ होती. तर साधारणपणे 15 प्रश्नांचं जर आपण इथं विश्लेषण केलं, 15 प्रश्नांमध्ये पूर्णपणे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले गेलेले 9 प्रश्न आपल्याला इथं दिसून येतील. तर उर्वरित 6 प्रश्न हे भारताच्या राष्ट्रीय राजकारणासंदर्भात, भारताच्या संदर्भात विचारले गेलेत. या बाबीचा जर विचार केला तर साधारणपणे आपल्याला असं म्हणता येईल की एकूण प्रश्नाच्या 2/3 इतके प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित आहेत. तर 1/3 साधारणपणे आपण हे विश्लेषण या ठिकाणी करू शकतो. 1/3 इतके प्रश्न हे भारताच्या आणि एकूणच राष्ट्रीय चळवळी, राष्ट्रीय कार्य, राष्ट्रीय इतिहासाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रावर भर देत असताना पूर्व परीक्षेमध्येही जास्त प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित आहेत आणि अर्थात त्यांचा चळवळीचा संदर्भ पुन्हा भारताच्या चळवळींशी असल्याचंही आपल्याला दिसून येईल. तर राष्ट्रीय राजकारणावरचे 6 प्रश्न विचारले गेलेले आपल्याला दिसून येतील. आता या स्वरूपामध्ये जर मुख्य परीक्षेमध्ये जाऊन पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्याच भागावर आपल्याला इथं जास्त भर दिलेला दिसेल. राष्ट्रीय चळवळींशी संबंधित काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचं विश्लेषण केल्याच्या नंतर आपल्याला ही बाब लक्षात येईल की आपल्याला या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात इतिहास या विषयाचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला अभ्यास करायचा आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा. महाराष्ट्राच्या इतिहासावर खूप जास्त फोकस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे सर्व घटक आपल्याला पाहावे लागतील आणि भारताचा संदर्भ, भारताच्या संदर्भातल्या राष्ट्रीय चळवळी या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला त्याच्या सोबत करावा लागणार आहे. तर या पद्धतीनं हे संपूर्ण विश्लेषण म्हणून आपल्याला घेता येईल. सर्वात शेवटी एक महत्त्वाची बाब
उद्यापासून आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी ही पूर्ण बॅच सुरू होते. PSI, STI, ASO इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. पूर्व परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची तयारी या बॅचमध्ये आपल्याला एकदाच करायची आहे. इतिहास या विषयाचे घटक विश्लेषण आपण जे आत्ता पाहिलं त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्राच्या इतिहासावर भर देत त्या पद्धतीनं राष्ट्रीय राजकारणातल्या प्रमुख चळवळींचाही अभ्यास आपण त्यामध्ये करणार आहोत. ऑफलाईन क्लासेससोबतच ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन बॅचही या संदर्भामध्ये आपली सुरू असणार आहे. उद्यापासून हे सुरू होत असतानाच आपण टेस्ट सिरीजलाही सुरुवात करत आहोत आणि टेस्ट सिरीजचं जे शेड्यूल असेल ते स्वतंत्रपणे आपल्याला दिलं जाणार आहे. साधारणपणे दर शनिवारी या संदर्भातली एक टेस्ट घेतली जाईल. इतरही बॅचेस आपण या दरम्यान सुरू करत आहोत, पण मुख्यतः आपण ज्या इंटिग्रेटेड बॅचबद्दल बोलत आहोत तर उद्यापासून ही बॅच सुरू होते आणि त्यामुळं लवकरात लवकर आपला प्रतिसाद इथं अपेक्षित आहे. या आजच्या घटकामध्ये इतिहासाच्या विश्लेषणासंदर्भात आपण इतिहासाचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्यातले काय घटक आहेत हा सगळा भाग समजून घेतला. तर या ठिकाणी आज यासाठी आपण थांबूयात आणि प्रत्यक्ष उद्या वर्गामध्ये भेटूयात. धन्यवाद.